आनंदाची गोष्ट आहे. कोणतरी एक धाडस दाखवतोय. सगळेच जण गुलाम झालेले नाहीयेत, त्याच्याबद्दल कौतुक आहे. हा निर्णय अचानक लादला का गेला, हा कोणी लादला, कोणाचा हा दुराग्रह आहे, हे सुद्धा अजित पवार यांनी जाहीर केलं तर बरोबर. 5 जुलैला मोर्चाची हाक आहे, पण आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार असं म्हणाले आहेत की मोर्चा काढण्याची वेळ येऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. आनंदाची गोष्ट आहे. कोणतरी एक धाडस दाखवतोय. सगळेच जण गुलाम झालेले नाहीयेत, त्याच्याबद्दल कौतुक आहे. आणि मोर्चा कशासाठी काढावा लागतो आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं नाहीये. मराठीमध्ये, महाराष्ट्रामध्ये मराठीवरती हा जो काही अत्याचार होतोय आणि तो सगळ्या भाषेतल्या मुलांना मी असं म्हणेन की सगळ्यांचीच मुलं त्या वयातून मोठी होत असतात. त्यांच्या त्या मनावरती त्या वयामध्ये किती आपण भार टाकणार हा सुद्धा एक मोठा विषय आहे. नाही, पण उद्धवजी असं म्हटलं जातंय काही हालचाली सुरू आहेत हा अध्यादेश मागे घेण्यासाठी आणि कदाचित एक समिती स्थापन केली जाईल तज्ज्ञांची आणि त्यानंतर मग काही अंतिम निर्णयावर सरकार येऊ शकतं असंही म्हटलं जातंय. आम्ही अभ्यास गट केला होता, तो त्याच्यासाठी होता, पण त्या अभ्यास गटाचं पुढे काय झालं हा याचं कोणी काय सांगत नाहीये. एक देखील बैठक त्याची झाली नाही आणि कोणी अभ्यास न करता हा निर्णय अचानक लादला का गेला, हा कोणी लादला, कोणाचा हा दुराग्रह आहे, हे सुद्धा अजित पवार यांनी जाहीर केलं तर बरोबर.